पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एका हॉटेलमध्ये अगदी फिल्मी स्टाईल गोळ्या झाडून अविनाश धनवे याची हत्या करण्यात आली। आता पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे। मात्र या हत्येचं कारण काय आहे, याच्या संपूर्ण मागची स्टोरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत पुणे ग्रामीणचे एसपी पंकज देशमुख सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आता आपण 4 आरोपी अटक केलेले आहेत, मात्र आपण बघतोय की मागील काही दिवस अशा पद्धतीने इल्लीगल वेपन्स बाळगून हत्येचे प्रकार वाढलेले आहेत। याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। अक्षरशः म्हणजे एक वेगळंच सीसीटीव्ही फुटेज, म्हणजे कुणालाही बघवणार नाही असा हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। नेमकं कारण काय आहे हत्याचं? ह्यामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं होतं त्यामध्ये असं दिसतंय की 4 लोक हे हॉटेल जगदंब या ठिकाणी इंदापूर येथे जेवणाकरता बसले होते। घटना ही परवा म्हणजेच 16 मार्चच्या संध्याकाळची आहे। ह्यामध्ये ज्या व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आला आहे तो अविनाश धनवे नावाचा जो व्यक्ती आहे तो मोकामधला आरोपी आहे आणि गेल्या महिन्यातच त्याची जामिनावर सुटका झाली होती। ह्याच्यामध्ये जे ह्याच्यावर हल्ला करणारे आहेत ते 8 आरोपी यांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे। त्याच्यामध्ये पिस्टल्सचा आणि धारदार शस्त्रांचा कोयत्यांचा वापर करण्यात आला होता आणि ह्यामध्ये आम्ही 24 तासाच्या आत ह्याच्यातले 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। सर, 4 आरोपी अटक केल्यानंतर याच्यामध्ये काय ओपन होतंय सर? कशामुळे त्यांनी ही हत्या केली? जर आपण बघितलं तर फायर केल्यानंतर अक्षरशः क्रूर पद्धतीने ते धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करतायत। अर्थात याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असू शकतं। ते कारण काय आहे ते समोर आलंय सर? ह्यामध्ये आमच्या समोर सुद्धा हा प्रश्न होता की एकदा पिस्टल्सचा वापर केल्यावर सुद्धा धारदार शस्त्रांचा का वापर करण्यात आला। तर आम्ही याचा पूर्व इतिहास बघता असं लक्षात येत आहे की ह्या दोन्ही क्रिमिनल्सचे जे ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये अगदी 2010 पासून म्हणजे आजपासून 13-14 वर्षा आधीपासून ह्यांच्यामध्ये आपापसात एक दुसऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची ह्यांची क्रिमिनल हिस्ट्री आहे। त्यामध्ये 2010 साली अविनाशने एका आरोपीवर हल्ला केला होता आणि त्याच्यामध्ये त्याला शिक्षा सुद्धा झाली होती। तो जेलमध्ये पण गेला होता। त्याच्यानंतर 2012 मध्ये परत अविनाशवर सुद्धा ह्या आरोपींनी हल्ला केला होता आणि अविनाशचा जो एक साथीदार होता त्या साथीदाराचा मर्डर सुद्धा ह्या आरोपींनी केला होता। जे आरोपी आम्ही ताब्यात घेतले आहेत त्यामध्ये शिवा भेंडेकर नावाचा जो आरोपी आहे त्यांनी एका डबल मर्डरमध्ये 2012 साली झालेल्या डबल मर्डरमध्ये तो 10 वर्ष जेलमध्ये शिक्षा भोगून आलेला आहे। म्हणजे सर थोडक्यात हे म्हणता येईल सर, हे ग्रामीण भागातील टोळी युद्ध सुरू झाले? ह्या ज्या गँग्स आहेत ह्या आळंदी ह्या भागामध्ये ऑपरेट करणाऱ्या ह्या गँग्स आहेत। ही गँग्स ह्या टुवर्ड्स पंढरपूर एका व्यवहारासाठी हे जात होते, म्हणजे अविनाश आणि त्याचे काही साथीदार, आणि ह्याचा पाठलाग करून त्यांच्यावर जे आहे ते त्यांनी असा हल्ला केलेला आहे। तर ह्या अनुषंगानं ह्या गँग्समधल्या आपापसातल्या स्पर्धे आणि चढाओढीतून हा प्रकार जरी घडला असला तरी त्यांच्यावर योग्य तो अंकुश ठेवण्याकरताची जी कारवाई आहे ती आम्ही करीत आहोत। सर, जे 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत म्हणजे अर्थात हे सगळेजण पूर्ण दिवस रेखी करत होते, फॉलो करत होते, नेमकं का? हे जे 4 आरोपी आहे, मी जसं म्हटलं की हे 2 रायव्हल ग्रुप्स आहेत आणि एका ग्रुपवर हल्ला करायचं यांचं बरेच दिवसापासून सुरू होतं। जसा अविनाशचा महिन्याभरापूर्वी मोकामधनं जामीन मंजूर झाला, तो जवळपास 4 वर्ष जेलमध्ये होता आणि तो जामिनावर बाहेर आला, तो त्याच्यावर हल्ला करण्याचं काहीतरी यांचं कट कारस्थान शिजत होतं आणि काल जे आहे ते सकाळपासूनच त्याला कोर्टात असेल आणि तो ज्या ज्या रस्त्यावर चालला आहे तिथे बाईक्स आणि कार ह्यांनी फॉलो करण्याचा तो प्रयत्न झाला आहे। त्या अनुषंगाने जे पुरावे आहेत ते आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि जसा यांना तो चान्स मिळाला तसं त्यांनी त्याच्यावर अटॅक केलेला आहे। सर, याच्यामध्ये काही दुसरं कारण समोर आलंय का? आर्थिक व्यवहारातून किंवा दुसरं म्हणजे जनून, म्हणजे जसं आपण बघतोय की ह्यांची रायव्हलरी तर आहे ग्रुपची, पण कारण असेल याच्या मागचं काय? आर्थिक कारण असेल, काय दुश्मनी होती काय?
ह्या ज्या याच्यामध्ये असं दिसतंय की ह्या ग्रुप्सचे जे आहे ते जेलमध्ये असताना सुद्धा काही भांडणं आणि मारामाऱ्या झालेल्या आहेत. ह्या व्यतिरिक्त इतर कुठला आर्थिक किंवा इतर कुठला हेतू आहे का ह्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहोत. कारण गुन्हा दाखल होऊन हार्डली 36 तास झालेले आहेत. पहिले आमची प्रायोरिटी होती की आरोपी निष्पन्न करून अटक करणे, जे आम्ही केलेलं आहे, परंतु हेतूबद्दल तपासाअंतीच काही भाष्य करता येईल. सर, या संपूर्ण प्रकारामध्ये आपण जर सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर तो थेट आतमध्ये येतो आणि तो फायर करतो. जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी फायर केलंय त्याला अटक करण्यात आली आहे. ते जे 2 आरोपी ज्यांनी फायर केलेला आहे त्यातला एक आरोपी जो आहे त्याला आम्ही अरेस्ट केलेला आहे आणि दुसरा आरोपी पण लवकरच अरेस्ट होईल. सर, त्यांच्याकडे वेपन्स कुठून आलेले होते आणि म्हणजे थेट फायर करणं इथपर्यंत हा संपूर्ण प्रकार आणि आजूबाजूला जे बसलेले होते त्या टेबलवर ते नेमकं कोण होते? फायर होताच ते एकदम तिथून निघून गेले. त्यातले जे टेबलवर बसलेले होते, जसं मी आधीच सांगितलं की जो मयत व्यक्ती आहे तो सुद्धा आरोपी आहे, मोकातला आरोपी आहे. त्याच्यासोबत टेबलवर बसलेला, त्याच्या समोर बसलेला जो व्यक्ती आहे तो सुद्धा मोकाच्या गुन्ह्यामध्ये जवळपास 8 वर्ष जेलमध्ये राहिलेला आहे आणि मयत व्यक्तीच्या पत्नीने त्याच्यावर सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे. तर त्याबद्दल आम्ही तपास करत आहोत. सर, वेपन्सचा प्रश्न विचारला की वेपन्स बरेचदा हे असे जे पिस्टल्स आहेत ते येतात कुठून? म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने गेले काही दिवसा अगोदर पुण्यामध्ये देखील अशाच पद्धतीने एका गँगस्टरची हत्या करण्यात आली फायर करून. त्यानंतर थेट ही हत्या देखील त्याच पद्धतीने त्याच क्रूरतेने करण्यात आली. ह्यामध्ये काही वेपनची जे मॅन्युफॅक्चरिंग करणारे जे युनिट्स आहेत ती जे आहे ते त्यांचे क्लॅन्डेस्टाईन ऑपरेशन्स आहेत आणि ते वेपन्स स्मगल करून म्हणजे परराज्यातून आपल्या शेजारचे राज्य आहे तिथनं स्मगल करून हे आणण्यात येतात. तो हे आमच्या समोर एक चॅलेंज आहे आणि त्या चॅलेंजला म्हणजे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जानेवारी महिन्यापासून आजतागायत म्हणजे गेल्या 2.5 महिन्यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये जवळपास 22 असे अनलायसन्स्ड इल्लीगल वेपन्स जे आहेत, ज्याला आपण साध्या भाषेत देशी कट्टे म्हणतो, असे सगळे हे जप्त करण्यात आले आणि त्या आरोपींवर सुद्धा आम्ही अटकेची कारवाई केलेली आहे. सर, ज्या पद्धतीने टोळी युद्ध पुणे शहर किंवा पुणे ग्रामीण भागामध्ये सुरू आहे, याला रोखण्यासाठी, याला आळा घालण्यासाठी किंवा आपण जर बघितलं तर थेट हॉटेलमध्ये अशा पद्धतीने फायरिंग होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. कशा पद्धतीने ह्याला आळा घालणार आहात हे थांबवण्याचा प्रयत्न पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू असेल, याच्यासाठी काही नवीन टीम्स आपण फॉर्म केलेत, काय केलं? नाही, ह्यामध्ये जे आम्ही इलेक्शनच्या अनुषंगानं जो एक मजबूत असा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे, त्यामध्ये म्हणजे फायर आर्म्स बाळगणारे वेपन्स आरोपी असतील किंवा धारदार शस्त्र बाळगून गुन्हे केलेले जे आरोपी आहेत ज्यांचा असा पूर्व इतिहास आहे, ह्या सगळ्यांवर स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही करत आहोत. त्यासोबतच ह्यांच्यावर तडीपारीची कारवाई असेल, MPDAची कारवाई असेल आणि अशा सगळ्या गुन्ह्यांमध्ये मोकासारखी हार्श ऍक्शन सुद्धा आम्ही घेणार आहोत. सर, एका वाक्यात अशा इल्लीगल वेपन्स वापरणाऱ्या किंबहुना अशा पद्धतीने क्राईम करणाऱ्या आरोपींना की गुन्हेगारांना तुम्ही काय म्हणजे संदेश किंबहुना काय ताकीद द्याल? नाही, माझं हे अशा सगळ्या प्रकारचे वेपन्स वापरून गुन्हेगारी करण्याचा ज्यांचा मानस असेल त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की इलेक्शनच्या ह्या वातावरणामध्ये कोणाचाही मुलाहिजा जो आहे तो बाळगण्यात येणार नाही आणि कायदेशीर कारवाई ही प्रत्येकावर करण्यात येईल. जसं सरांनी सांगितलं की हा संपूर्ण प्रकार जो टोळी युद्ध आहे त्यातून घडलेला आहे. जो मयत व्यक्ती आहे आणि जे आरोपी आतापर्यंत अटक आहेत ते गेले 12-15 वर्ष एकमेकांना ओळखतात. अक्षरशः कॉलेज लाईफ पासून त्यांच्यामध्ये रायव्हलरी ही सगळी सुरू झालेली होती. याच्या अगोदर देखील त्यांच्यामध्ये गुन्हे घडलेले आहेत, एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल आहे आणि त्याच रागातून ही हत्या करण्यात आलेली आहे. आतापर्यंत हे समोर आलेलं आहे तपासामध्ये आणि या प्रकरणात 24 तासात 4 आरोपींना देखील अटक करण्यात आलेलं आहे आणि जे इल्लीगल वेपन्स यामध्ये वापरण्यात आलेले आहेत ते देखील पुणे पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच इतर आरोपी देखील अटक होतील. असे जे टोळी युद्ध आहे
ते होणार नाही यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून काही पावलं देखील उचलली जात आहेत. यासाठी खास काही टीम्स देखील फॉर्म करण्यात आलेल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने थेट एका हॉटेलमध्ये फायर करून, अगदी फिल्मी स्टाईल फायर करून हत्या जी झालेली आहे, त्यानंतर इंदापूर आणि ग्रामीण भागामध्ये एक दहशतीचं वातावरण पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.